दरम्यान पेपर लीक झालेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा अखेर एमपीएससीने आज रद्द केली आहे। पेपर लीक झाल्याचा मुद्दा आम्ही पुराव्यासकट समोर आणला। तपास यंत्रणांकडे आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला आणि अखेर आज तपासात पेपर लीक झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे। आयोगानं पेपर रद्द केला असला तरी एका विद्यार्थ्याकडेच पेपर असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण कदापि मान्य करण्यासारखं नाहीये। आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार राज्यभरात कार्यरत असलेल्या एजंटच्या रॅकेटमार्फत 40 लाखाला पेपर विकला गेला ही वस्तुस्थिती आहे आणि आयोगाला देखील ही वस्तुस्थिती माहिती आहे। आयोगाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न न करता चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, तसंच आम्ही ज्या एजंट लोकांची नावं दिली होती त्याचं काय झालं, आयोगातनं कोणी सहभागी आहे का, कोणाचा वरद हस्त आहे का हे देखील सांगावं, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे। ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे। त्यांनी नेमकं ट्विट काय केलं आपण पाहूयात। पेपर लीक झालेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा अखेर एमपीएससीने रद्द केली आहे। तपास यंत्रणांकडे आवश्यक तो सर्व पाठपुरावा केलाय। रोहित पवार यांनी हे ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे। पेपर लीक झालेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा अखेर एमपीएससीने रद्द केली आहे, असं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे। पेपर लीक झाल्याचा मुद्दा आम्ही पुराव्यासह दिला होता। परीक्षा रद्द झाल्यानं रोहित पवारांनी ही पोस्ट केलेली आहे। आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी घेत तात्काळ राजीनामा द्यावा, सरकारनं देखील स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीच्या आयोगाची अध्यक्षपदी नेमणूक करावी, अशा अनेक मागण्या रोहित पवार यांनी केल्यात। सामान्य प्रशासन विभागाच्या मंत्र्यांनी देखील यावर सरकारतर्फे भूमिका मांडून राज्यातल्या जनतेला सगळी वस्तुस्थिती सांगावी, अशी सुद्धा मागणी त्यांनी केली आहे। ही बातमी आपण पाहतोय, सर्वात मोठी बातमी। पेपर लीक झालेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा अखेर एमपीएससीनं आज रद्द केलेली आहे। सर्वात मोठी बातमी आहे। हा मुद्दा आपण दाखवला होता सगळ्यात आधी। एनडीटीव्ही मराठीनं ही बातमी दाखवली होती। यावेळी आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे। रोहित पवारांनी सुद्धा पोस्ट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे। हा मुद्दा आम्ही पुराव्यासकट समोर आणला। तपास यंत्रणांकडे आवश्यक तो सर्व पाठपुरावा केलाय आणि अखेर आज तपासात पेपर लीक झाल्याचं निष्पन्न झालंय, असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे।